तिथे फुलवाल्याजवळ जो माणूस उभा आहे ना, त्याला बेसावत ठेवून आपल्याला ह्याचा पाठलाग करायचा आहे. कोणाला काहीही सांगायचं नाहीस, नाहीतर हे सगळं प्रकरण आहे ना तुझ्या अंगाशी येईल. मला माझ्या जन्माचं रहस्य कळल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. लेकरू ठेवून तू चाललीस कुठं? या लेकराच्या जीवाला धोका आहे. देवीच्या, मी आता तिला सांभाळू शकत नव्हते हो, म्हणून मग मी त्या जोडप्याचा स्वाधीन केला ना तिला. त्या रिक्षाचा नंबर तरी सांगा. त्या रिक्षाच्या माग ना नकुल सदेव लिहिलेलं होतं. इकडच्या भक्तांची देवळामध्ये ज्ञान मीच करत होतो. तो जीपवाला तिच्याशी भांडला आणि ती त्याच्यासोबतच निघून गेली. वय हा फोटो बघा. हा माणूस होता का तो? नाही, हा नाही. मग त्या बाईचं किंवा त्या जीपवाल्याचं नाव किंवा आडनाव काहीतरी ऐकल्याचं आठवतंय तुम्हाला? ते कशा बाई? बरक्या बाईला तिचं नाव गाव कशाला विचारायचं आपण? आणि तो जीपवाला तिला काहीतरी वच्ची बच्ची असं काहीतरी म्हणत होता. होय. आणि तो जीपवाला तो कसा दिसत होता? हा, मिशा होत्या, डोक्यावर टोपी होती आणि गालावर एवढा मोठा चांगखिळ होता त्या. आणि त्या जीपचा नंबर आठवतोय तुम्हाला? जीपचा नंबर MH9 NS 882. माझे नकुल सदैव 8 वर्षाचे होते ना, म्हणून तो नंबर माझ्या लक्षात राहिला बघा. थँक्यू काका, थँक्यू सो मच. पण मी म्हणतो एवढी समजी चौकशी तुम्ही कशा पायी करताय? तुम्ही 20 वर्षांपूर्वी ज्या मुलीला देवळात सोडलत ना, तिला तिच्या खऱ्या आई बाबांपर्यंत पोहोचवण्यासाठी. हा सिर, ऐक. आपल्याला MH09 NS 882 या नंबरच्या जीपच्या मालकाला शोधायचं आहे. हो, तोच त्या दिवशी त्या बाईला मंदिरातून घेऊन गेला होता आणि तिला वच्छी वच्छी अशी हाक मारत होता. म्हणजे कदाचित तिचं नाव वत्सला किंवा तसंच काहीतरी असेल. वत्सलाताई, हो वत्सलाताई. बरं झालं रखमा तू आलीस. तुम्ही का बोलवलत मला? ते सांगते, मी चालले बाय तीर्थयात्रेला. हे बघ, त्याच्यात काय कडधान्य आहे, तू वापर. घरात राहिलं तर वाया जातील ना. आणि परत कधी येणार? आता नाही परत यायची मी, तिथंच राहील. तर या गावातला शेर संपला म्हणायचा. तुझा जा. बर. आई भवानी रक्षण कर ग बाय. आता आवीस घेऊ का नको घेऊ? ती टुरिस्ट जीप दादू गोलप नावाच्या माणसाची होती आणि तो रामपूर गावचाच होता. ह्याचा अर्थ आता आपल्याला रामपूरला जावं लागेल. मॅडम, दादू घोलप आपल्याला सापडेल, पण वत्सलापर्यंत कसं पोहोचायचं? म्हणाली तो माणूस तिला वच्छी वच्छी अशी हाक मारत होता.
आणि पांडवा काकांनी काय सांगितलं होतं? ते दोघं भांडले पण शेवटी ती त्याच्यासोबतच गेली. म्हणजे मला असं वाटतं की ती त्या माणसाला अगदी व्यवस्थित ओळखत असेल किंवा कदाचित तो माणूस तिच्या नात्यातला कोणीतरी असेल. मॅडम ती बाई त्या माणसाबरोबर भांडली आणि तरी त्याच्याच बरोबर गेली. याचा अर्थ कदाचित ते नवरा बायको असतील. पण ही वत्सला नक्की आहे कोण आणि ती माझी कोण आहे? स्वाती, हे तर आता रामपूरला गेल्यावरच कळेल ना. पण या सगळ्या प्रकरणात त्या सदानंद घोरपडेचं नेमकं काय स्थान आहे तेच कळत नाहीये मला. ते पांडवा तर त्या सदानंदला ओळखतही नाही. पण तो सदा शांताबाईंना नक्की मदत करतोय का उगाच त्रास देतोय तेही कळत नाहीये. नाही करत थोडी थोडकी नाही, 20 वर्ष शांताबाईंना डांबून ठेवलंय त्याने. का, कशासाठी? मॅडम, आपण शांताबाईंना भेटून आलो हे जर सदाला कळलं तर? मनाली, त्याला असं कसं कळेल? शांते, का? मी काल इथे नसताना इथे कोण आलो सांग. हा रुमाल कोणाचा? तू तर असले रुमाल वापरत नाहीस. मग हा रुमाल कोणाचा आहे? बोल, कोण आलं होतं इथे? बोलू कर. शांत, दरवाजा उघड. शांत, दरवाजा उघड. हो ताई, ते दादू गोलपांचं घर हेच ना? हो, पण ते तर कवाच वारले. हो, पण त्यांची पत्नी, मुलं किंवा इतर कुणी नातेवाईक वगैरे असतात का इथे? हो, वत्सलाताई आहेत ना, इथंच राहतात त्या. पण त्या आजच तीर्थयात्रेला गेल्यात. तीर्थयात्रेला? कुठे? ते काही त्यांनी बी सांगितलं नाही आणि मी बी विचारलं नाही. नाही, पण मग परत कधी येणार आहेत काही बोलल्या होत्या का? त्या म्हणाल्या कदाचित परत येणारच नाही म्हणून. जाऊ का मी? हो. सित, बंडू, एक काम करा, ताबडतोब एसटी स्टँडवर जा आणि चौकशी करा. हो, चल. काय चाललंय हे? किती अडचणी येतात आपल्या शोधात. स्वाती, अडचणी येणारच, त्यावरच मात करून पुढे जायचं असतं. आणि अगं आता इथपर्यंत पोहोचलोय ना आपण, पुढचा रस्ता हे सापडेल आपल्याला. मॅडम, किती दिवस अशी उपाशी राहशील? कधी ना कधीतरी दार उघडशीलच. मग बघतो तुझ्याकडे. मावशी, वत्सलाबाई तुम्हीच ना? होय, मीच वत्सला.
तुम्ही तीर्थयात्रेला गेला होतात असं एक बाई म्हणाली. हा, निघालोच होतो. आमच्या गावच्या बसला 2 तास टाइम आहे ना. सामान पुढे पाठवलं, मंदिरात म्हणलं दर्शन घेऊन यावं. आता निघालीच मी. का तुम्ही कशा पायी चौकशी करताय? कोण तुम्ही? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. गुप्तहेर? माझ्याकडं काय काम आहे तुमचं? 20 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणाची चौकशी करायला एका मुलीला न्याय मिळवून द्यायला आले मी तुमच्याकडे. कोणत्या मुलीला? मीच ती मुलगी. मलाच तुम्ही नवशी देवीच्या देवळात टाकून आला होता. का टाकलं होतं मला असं? बोला वत्सला मावशी, का टाकून दिलं तिला? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं की तुम्ही मुलं पळवणाऱ्या टोळीच्या साथीदार आहात? हे बघा, जे काही आहे ते सगळं खरं खरं सांगा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. त्या देवळातल्या शांताबाईंनी सगळं सांगितलंय मला. होय, मीच ठेवलं हिला देवळात. मी कुठल्या टोळीची साथीदार बितीदार नाही हो. कसं सांगू तुम्हासनी, कुठल्या तोंडानं बोलू? ही माझी पोर आहे. तूच माझी आई आहेस? मग मला असं देवळात का टाकून दिलं होतंस? कारण तुम्हाला 3 पोरींच्या पाठीवर झालेली 4थी पोरगी होतीस. माझ्या नवऱ्याला नकोशी झालती म्हणून मी तुला जन्म दिलात ना हिला, मग स्वतःच्याच पोटच्या पोरीशी असं वागताना काहीच वाटलं नाही? तू आई होतीस ना ग, मग अशी वैरिणी सारखी का वागलीस? काय होतं माझ्या हातात? काय करू शकले असते ग मी? याळसांड झाली असती तुझी या घरामध्ये. माझ्या नवऱ्याने इकून खाल्लं असतं ग तुला. चांगलं केलं मी तुझं. घरदार मिळालं, आईबाप मिळाले, चांगली शिकली सवरली. काय वाईट झालं ग बाबा तुझं? स्वातीचं जे काही चांगलं झालंय ना ते शांताबाईंमुळे झालं. अहो, तुम्ही तर तिला वाऱ्यावर सोडून निघून आलात. मी तुला आई म्हणूच शकत नाही. चला अस्मिता मॅडम, माझा शोध संपलाय. थांब स्वाती. तुझा शोध संपलाय असं मला नाही वाटत. वत्सला मावशी, ही स्वाती तुमची 4थी मुलगी हो ना? मग आधीच्या 3 मुली कुठे? आज लग्न झाली त्यांची तिघींची. सासरी असतात त्या. ठीक आहे, मग त्यांचे पत्ते आणि फोन नंबर्स द्या मला. पत्ते? पत्ते नाहीत माझ्याकडं. तुम्हाला कशाला हवे तो पत्ते? ते नांदतात सुकाना त्यांच्या सासरी. तुम्ही सांगायला टाळाटाळ करताय कारण तुम्ही खोटं बोलताय. हा दादू तुमचा नवरा ना? मग हिला मंदिरात सोडून आल्यानंतर तुमच्यात भांडण का झालं होतं? हिला धोका आहे असं का सांगितलं तुम्ही शांताबाईंना? ते खोटं सांगितलं मी.
मग स्वाती शांताबाईंचा शोध घ्यायला लागल्यानंतरच तिला धमक्या कशा यायला लागल्या? का हिला धमक्या येत होत्या? अहो हिला धमक्या येऊ नये म्हणून खोटं बोलले हो मी. माझी पोर नाही. मग ही तुझ्याकडे कशी आली? 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझा नवरा दादू सक्रातीनंतरच्या एका रात्री या पोरीला घेऊन आला माझ्याकडं. 5-6 महिन्याचं लेकरू होतं. अरे देवा, हाय कोणी पोरगी आणि इथं कशा पाय आणलं तिला? ए वच्चे, लय पैका मिळणार आहे हिच्यामुळे आपल्याला. ऐक, आजच्या दिवस सांभाळेला. अरे पण पळून कशा पाय आणलंस? नाही ग बाई, घावले मला ही. जास्त विचारत बसू नको, जेवढं सांगितलंय तेवढं ऐक. नाही नाही, मला समधी गोट कळली पाहिजे. काय झालं ते सांग. वच्चे गप, सांभाळ तिला. लेकराला बघून वाटलं हिला सांभाळावं, पण दादूचा मला संशय येतच होता. त्याच्या मनात काहीतरी काळबेरा आहे म्हणून मी सावध झाले. रातच्याला एक साहेब आले होते. दादूचं आणि त्या साहेबाचं बोलणं मी ऐकलं. बाकीचे पैसे काम पूर्ण झाल्यानंतर मिळतील. ही मुलगी जिवंत राहणं धोक्याचं आहे. म्हणजे त्या पोरीला साहेब? होय, संपवायचं आहे. काम नीट आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. काही गडबड होता कामा नये, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. दोघांचं बोलणं ऐकून मी लय धास्तावले हो बाई. तर लेकराकडे बघून तिचा जीव जाणार म्हणून जीव कासावीस झाला माझा. दुसऱ्या दिवशी उठले, पोरीला घेतलं, पुलावर मिळाल ती रिक्षा पकडली आणि नवशी देवीच्या देवळात आले आणि ठेवलं या पोरीला. पोरीला त्या देवळातल्या बाईच्या हाती सोपवून मी निघाले, पण वाटेतच दादूने मला गाठलं. लय भांडला माझ्याशी, मारायलाच उठला होता. अगं कुठं ठेवलं त्या पोरीला? कुठं घेऊन गेलीस? त्या पोरीला संपवल्या बिगर आपल्याला पैसा मिळणार नाही. अगं आपल्या जीपच्या कर्जाचे हप्ते भरायचे, कसं कळत नाही वश्य तुला? हो, किती वेळ थांबायचं? निघा की आता. ए तुझा, मी सोडतो तिला. पाप केलंयस तू पोरीला पळवण्याचं, निदान मारण्याचं तरी करू नको. वशे, त्या पोरीला म्या पळवली नाही, त्या साहेबांनीच पळवली आहे. अरे कशा पाय असं वंगाळ कामात सामील होतोस? आणि ऐक, ती पोरगी आता लय दूर गेली आहे, पुन्हा कुणाला दिसणार नाही. वशे, बऱ्या बोलानं सांग ती पोर कुठं आहे, नाहीतर तो काय करशील? जीव घेशील माझा? माझा जीव घेतलास ना तर ती पोरगी कोणी नेली हे सांगणार नाही तुला मी. पण तिला शोधण्याचा प्रयत्न केला तर तू माझा नवरा आहे हे विसरून पोलीस स्टेशनात जाईन मी. पण नंतर दादू एका माणसाची काहीतरी बोलत होती. ठीक आहे, एवढंच पैसे? काय बाकीचे पैसे नंतर साहेबांकडून आले ना लगेच देईन. कसलं पैसे? अगं ते कर्जाच्या हप्त्याच आहे. तू निघ, तुझं काम करतो मी.
ते साहेबांशी नंतर बोलू. हा कसलं का साहेब म्हणजे तेच का तुम्ही बोलले ते? अगं ते कर्जाच्या हप्त्याबद्दल बँकेच्या साहेबांबद्दल बोलताय. बाबा तुला काय करायचंय नसत्या चौकशा. चल घरला. नाही पण मग हे बघ तुझं ऐकलं ना मी. चल घरला. पोलीस सांगा. गप्प बैस. हा माणूस होता तो? होय, हेच माणूस होता. हासित, आपल्याला हवा असलेला गुन्हेगार सदाच आहे. तू आणि बंडू ताबडतोब त्याच्या घरी जा. मला वाचवण्यासाठी तू तुझ्या नवऱ्याच्या विरोधात उभी राहिलीस आणि मी मात्र नको नको ते बोलले तुला. तुझ्यामुळेच खरं तर आज मी जिवंत आहे. त्या पापाचा एक बी पैका मी घेतला नाही आणि दादूला बी पचला नाही. वर्षभरातच तो गेला. आणि तो साहेब, त्याला तुम्ही पाहिलं होतं ना? तो कसा दिसत होता? नाही हो, असा पाठमोरा बघितला होता. काय नाही दिसलं नाही मला तो. हा पर एक गोष्ट आहे, मला त्याचं नाव गाव पत्ते काय बी ठाव नाही. हा पण एक गोष्ट आहे मॅडम, तावीजीच्या गळ्यात होता. त्या तावीजवरून तिला कोणी ओळखू नये ना म्हणून तुम्ही माझ्यापाशीच ठेवून घेतला मॅडम. हा तर चतुशृंगी मातेचा ताईत आहे. याचा अर्थ कदाचित हिला पुण्यावरून पळवलं असेल. हा, त्या दिवशी दादूला बी पुण्यातच भाडं मिळालं होतं. एक मिनिट. हा, मला सावंत साहेबांशी बोलायचंय. हा सावंत साहेब, 20 वर्षांपूर्वीच्या पुण्यातल्या एका मिसिंग केसबद्दल चौकशी करायची होती. त्यावेळी ती मुलगी 5-6 महिन्यांची असेल. हो, 1995 मधल्या जानेवारीत साधारण 3-4 आठवड्यात ती मुलगी पळवली गेली होती. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या गळ्यात चतुशृंगी मातेचं ताईत होतं. ओके. मॅडमना फोन करूया. मॅडम, घराला कुलूप आहे. काही झालं तरी आम्ही सदाला शोधून काढूच. मॅडम, सावंत साहेबांनी पुण्यातील 20 वर्षांपूर्वीचे मिसिंगचे डिटेल्स पाठवलेत. या एकूण 9 केसेस आहेत आणि त्यातल्या न सॉल्व्ह झालेल्या 3 केसेस आम्ही शॉर्टलिस्ट केल्यात. सई देशमुख, वय 6 महिने, डेक्कन जिमखाना, दर्शन मंगला, पुणे. ही एका बिझनेसमॅनची मुलगी. अंकिता मेहता, वय 7 महिने, डहाणूकरवाडी, कोथरूड. ही एका ज्वेलर्सची मुलगी. शेवंता सुतार, वय 1 वर्ष, पाटीलवाडी, चाकण. ही एका गरीब वस्तीतली मुलगी. म्हणाली, मला वाटतं स्वातीला पळवण्यामागे मोठ्या रकमेचा संबंध असणार. नाही मॅडम, या 3 केसेस बाबत खंडणी मागितली गेली नाही. पण म्हणजे मी नक्की कोण आहे? सई, अंकिता का शेवंता? आणि इतकी वर्ष माझी आईशी शांत कशी काय राहिली? तिला कधीच आठवण आली नसेल का माझी? अशी कशी विसरून गेली ती मला?
काकू, मी किती वेळा सांगितलंय तुला की हा फोटो बघत जाऊ नकोस म्हणून. त्रास होतो ना तुला. काकू, मी तुला दुःखात पाहू शकत नाही ग. केतन, 20 वर्ष झाली तरी नाही विसरू शकले मी तिला. मी काय करू रे? ममता वहिनी, अहो सईला शोधायचे कमी प्रयत्न केले का आपण? हो भाऊजी, खूप प्रयत्न केलेत तुम्ही. पोलीस कंप्लेंट केली, टीव्हीवर पेपरात फोटो दिलेत, शोधणाऱ्यांसाठी बक्षीसही जाहीर केलं. पण आपलंच दुर्दैव, नाही सापडली ती. हा वहिनी, एक सांगायचं राहिलं, वकील साहेबांचा फोन आला होता, पण मी त्यांना नका येऊ म्हणून सांगितलं. हो भाऊजी, असं का केलं? हे बघा, त्यांना फोन करा आणि बोलवून घ्या. जे काही करायचे ते आजच करून घेऊ. माझी सही आता परत येईल ही आशाच सोडून दिली मी. वहिनी, आपला केतनच आता देशमुखांचा वारस आहे. सगळं त्याच्या नावावर करून या पाशातून मोकळी होणार आहे मी आणि वाट बघणार आहे. वरचं बोलणं कधी येते? काकू, अगं असं काय बोलतीयस? बाबा, तुम्हीच काकूला सांगा, मला या इस्टेटीतला काहीच नकोय. फक्त काकूची माया हवी. केतन, माहितीये मला हे. बर भाऊजी, तुम्ही बोलवताय ना वकिलांना? ए उठ. कोणाला होते? नाही, मी नाही सांगणार. नाही सांगणार? नाही सांगणार? चल चल, बोल, कोण भेटलं होतं? बोल, नाहीतर नदीतच फेकून देतो तुला. चल बोल बोल, कोण भेटलं होतं तुला बाहेर? बोल, नाहीतर नदीत फेकून देईन तुला. बोल, चल. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळे पेपर्स तयार केले. एकदा व्यवस्थित वाचून घ्या. हो. आणि कागदपत्रांवर सह्या करा. हो. मी ममता महेंद्र देशमुख, माझा चुलत पुतण्या केतन नरेश देशमुख याला माझ्या व माझ्या पतीच्या स्वकमाईच्या प्रॉपर्टीचा व स्थावर आणि जंगम मिळकतीचा एकमेव वारस नेमतीये. माझ्या पश्चात सगळं केतनचंच होईल. मी हयात असतानाही प्रॉपर्टी व बिझनेसचे व्यवहार केतन त्याचे वडील नरेश देशमुख यांच्या सल्ल्यानुसार पाहिजे. पेन थांबा. ममताताई, सही करायची इतकी घाई करू नका. तुम्ही कोण? मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. खासगी गुप्तहेर?
वहिनी तुम्ही यांना बोलवलं का? नाही भाऊजी. मग या इथे कशा काय आल्या? मी जिच्यासाठी इथे आले ती इथे आल्यावर सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. काय बोलताय तुम्ही? काय क्लिअर करायचंय तुम्हाला? हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. ही सगळी प्रॉपर्टी माझे काका महेंद्र आणि काकूच्या नावची आहे. हा, आणि त्यांची मुलगी तर 20 वर्षांपूर्वीच हरवली आहे. हा माझा मुलगा केतन आता आमच्या देशमुख घराण्याचा हा एकमेव वारस आहे. पण ममताताईंची खरी वारस त्यांची मुलगी जिवंत आहे. स्वाती, मॅडम पण तिचं नाव तर सई होतं. ही स्वाती कोण? हिला इतकी वर्ष ज्यांनी सांभाळलं त्या आई वडिलांनी तिचं नाव स्वाती ठेवलंय. वत्सलाबाई आणि शांताबाईंमुळे सई आचरेकरांकडे गेली आणि स्वाती सुधीर आचरेकर झाली. आता काही दिवसांपूर्वीच स्वातीचे आई वडील वारले. स्वातीला घरात आईची मेडिकल फाईल आणि तिची डायरी मिळाली. त्यावरून तिला असं कळलं की ते स्वातीचे खरे आई वडील नव्हते. म्हणून मी अस्मिता मॅमच्या मदतीने माझ्या खऱ्या आई वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि हा शोध आम्हाला इथपर्यंत घेऊन आलाय. पण कशावरून ही काकूंची मुलगी सई आहे? ममताताई, त्यावेळेच्या सगळ्या मिसिंग केसचा स्टडी करून मी इथे आले. अर्थात DNA रिपोर्ट हे प्रूव्ह करेलच की ही तुमची मुलगी आहे, पण त्याशिवायही माझ्याकडे एक पुरावा आहे. म्हणाली ताई, तर मी माझ्या सईच्या गळ्यात बांधला होता. म्हणजे सई? आई, सई, सई कुठे होतीस ग? एक क्षणही विसरू शकले नाही मी तू. ममताताई, या सगळ्यामध्ये दादू घोलप फक्त एक साथीदार होता. यामागचा खरा सूत्रधार अजूनही अज्ञात आहे. दादू त्याला साहेब अशी हाक मारायचा.
वत्सलाबाई किंवा शांताबाई दोघींपैकी कोणीही त्याला कधीच पाहिलं नव्हतं. फक्त दादूने त्याला पाहिलं होतं आणि आता दादूही जिवंत नाहीये. त्यामुळे हा साहेब कोण होता हे आपल्याला कधीच कळणार नाही. एनिवेज, महत्वाची आणि आनंदाची बातमी ही आहे की आता तुम्ही दोघी एकमेकींना भेटलाय. एका आईला तिची मुलगी भेटली आणि एका मुलीला तिची आई. आमचं काम झालंय, आम्ही निघतो आता. स्वाती, काळजी घे, मजेत राहा तुम्ही. येतो आम्ही. चल म्हणाले. मला वाटतं माझंही काम आता संपलेलं आहे. चला येतो मी. येतो. वहिनी, आम्हाला पैशाचं मोह कधीच नव्हतं आणि खरंच जर आपली ही हरवलेली सही असेल तर आम्हाला आनंदच आहे. वहिनी आलोच. हा केतन, सई बाळा, एक क्षणही विसरू शकले नाही ग तुला. आई, अरे मेली म्हणलास ना, त्याकरता दुप्पट पैसे घेतले होतेस माझ्याकडून. जिवंत कशी झाली ती? परत कशी आली? तूच त्या साईचा वापर करून दुसऱ्या कोणाला तरी साई बनवून आणलेस. बोल ना, बोल. सदाने सगळं कबूल केलं होतं, पण स्वातीला किडनॅप करणारा त्याचा साहेब कोण हे तुझ्या तोंडून वदवून घ्यायचं होतं ना, म्हणून याला इथे घेऊन आलोय. म्हणजे भाऊजी, हे सगळं तुम्ही केलं होतं? हो, मीच केलंय सगळं. महेंद्र निपुत्रिक असतानाच वारला. मला खात्री पटली की आता ही सगळी संपत्ती केतनच्या, माझ्या मुलाच्या नावावर होणार. तेव्हाच मला कळलं की तू प्रेग्नंट आहेस. दिवस गेलेत तुला. आता जे मूल जन्माला येईल त्याच्या नावावर ही सगळी संपत्ती होणार. जे केतनला आणि मला याच्यातलं काहीच मिळणार नाही. जे आम्ही परत घरामध्ये तसेच आश्रित. सगळ्याचा राग आला होता मला. मग मीच दादू घोलपच्या मदतीनं सईला किडनॅप केलं.
दादूला याने हिला संपवायला सांगितलं होतं, पण वत्सलाबाई आणि शांताबाईमुळे ही वाचली. इकडे शांताबाईंना घाबरवत होता आणि इकडे स्वातीला धमक्याही देत होता. काय बरोबर ना सदा? आणि यांच्या या धमक्यांना न घाबरता मी अस्मिता मॅमकडे गेले आणि माझा शोध चालू ठेवला. म्हणूनच मला तुमचं हे कारस्थान कळलं आणि मला माझी जन्मदाती आई मिळाली. केतन, तुला हे सगळं माहित होतं ना? तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचेच नाही आहात. इन्स्पेक्टर साहेब, येऊन जाय. चला रे. अस्मिता मॅडम, तुमचे उपकार या जन्मात तरी फेडू शकणार नाही मी. कायमच तुमच्या ऋणात राहावं अशी गोष्ट मिळवून दिलीत तुम्ही मला आज. हो, उपकार कसले? याचं खरं श्रेय तर स्वातीच आहे. तिने ध्यास घेतला म्हणून आम्ही शोध घेत इथपर्यंत पोहोचू शकलो. आता हे सगळं ऐश्वर्य, बंगला, प्रॉपर्टी सगळं तुझं आहे बाळा. आई, हे असलं माणूस की विसरायला लावणारं ऐश्वर्य नकोय मला. हे शापित धन नकोय मला. मला सांभाळणाऱ्या माझ्या आई वडिलांनी मला कळूही दिलं नाही की मी त्यांच्या पोटी जन्म नाही घेतलाय. पण आता मला माझ्या जन्मदात्या आई बरोबर राहायचंय. आई, आता आपण हे सगळं दान करून टाकूया आणि माझ्या त्या घरी राहायला जाऊ. चालेल ना तुला? स्वाती? हो स्वातीच, स्वातीच आहेस तू. आता मला फक्त तू हवी आहेस बाळा, बाकी काही नको.